रसिको हो नमस्कार. जर तुम्ही मनावरती ओझं घेऊन जगत असाल, मनावरती दडपण घेऊन हा आयुष्याचा प्रवास करत असाल, तर ही गोष्ट नक्की ऐका. गुरुपौर्णिमा येते. एका गुरूंनी आपल्या 2 शिष्यांना पलीकडच्या डोंगरावरती असलेल्या आश्रमातल्या गुरूंना निरोप देण्यासाठी म्हणून पाठवलं. मुलांना मजा वाटली. अभ्यास सोडून फिरायला जा सांगा, कामं सांगा, मुलं त्वरेने करतात. मुलांनी हो म्हटलं आणि ती 2 जण गुरुजींचा निरोप घेऊन जायला निघाली. गुरुजींनी सांगितलं की तिथे 2 पोती आहेत, ती सुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा. त्यातलं एक पोतं रिकामं होतं आणि एका पोत्यामध्ये काही सामान होतं. गुरुजी म्हणाले, वाटेमध्ये जी गावं लागतील आणि त्या गावामध्ये जी गरजवंत असतील त्यांना देण्यासाठी उपयुक्त सामान असं ते एका पोत्यामध्ये आहे. आणि दुसरं जे पोतं रिकामं आहे ते पोत्यामध्ये येताना परतीच्या प्रवासामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आश्रमाला उपयुक्त गोष्टी आहेत, त्या गोष्टी घेऊन त्या पोत्यात भरून तुम्ही घेऊन या. मुलं निघाली. त्यातल्या चतुर मुलाने रिकामं पोतं पटकन हातात घेतलं. दुसऱ्याने नाईलाजाने भरलेलं पोतं आपल्याबरोबर घेतलं आणि दोघंही जण निघाले. गुरुजींनी दिलेल्या आज्ञेनुसार वाटेमध्ये जे जे गरजवंत होते त्यांना उपयुक्त सामान देत देत त्यांनी प्रवास सुरू केला. हळूहळू एकाचं पोतं हलकं व्हायला लागलं, तर दुसरा प्रवासामध्ये जात असताना काय काय आपल्या आश्रमासाठी उपयुक्त आहे, फळं, भाज्या, धान्य असं निवडता निवडता तो ते साठवता तो पुढे जात होता. पूर्वीच्या काळी लोक गुप्तदान करायचे, त्यामुळे त्याला काही ठिकाणी चक्क सोन्याच्या विटा मिळाल्या, सोन्याची नाणी मिळाली, चांदीचे ताम्हणचा कलश, अशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या. त्याला वाटलं की हे सगळं आश्रमाला उपयुक्त आहे, म्हणून त्याने आपलं पोतं भरून घेतलं. हळूहळू एकाचं पोतं रिकामं तर दुसऱ्याचं पोतं जड व्हायला लागलं आणि असं करताना डोंगर चढायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी दुसऱ्याचं, ज्याचं पोतं हलकं झालं होतं, तो सरसर वर चढू लागला. त्याने विचारलं सुद्धा, तुला काही मी मदत करू? तो म्हणाला, नाही, गुरुजींनी मला जबाबदारी दिली, मी ती पार पडतो. आपलं श्रेय कोणी घेऊ नये या नादात त्याने आपलं ओझं सुद्धा हलकं करण्याचा प्रयत्न केला नाही. तो म्हणाला, तू जा, गुरुजींनी दिलेला निरोप त्या गुरुजींना देऊन ये, तोवर मी हळूहळू प्रवास करतो. दुसरा शिष्य वर गेला, गुरुजींना निरोप दिला आणि परतीच्या प्रवासात त्यांनी जेव्हा पाहिलं तर हा सामानाच्या ओझ्यामुळे धपकन खाली जमिनीवर बसला होता. त्याला धाप लागत होती, जीव कसानुसा झाला होता. त्यावेळी त्याने विचारलं की आता तरी मदत करू का? तो नाही म्हणाला. म्हणे, आपलं काम झालंय ना, आपण जाऊ आता हळूहळू, तू हो पुढे, मी येतो. 2 जण परतीच्या प्रवासात निघाले. आश्रमात पोहोचले. पहिला आधी पोहोचला, दुसरा काही काळाने पोहोचला. गुरुजींनी दोघांना त्यांचे अनुभव विचारले. त्यावेळी पहिला म्हणाला की मी, गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गरजवंतांना सगळ्या चांगल्या उपयुक्त गोष्टी देत पुढे गेलो. दुसरा म्हणाला, गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जे जे उपयुक्त सामान आहे ते घेऊन आलो. गुरुजी म्हणाले, बाळा, यातला मोठा अनुभव काय घ्यायचा, तर आयुष्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे चांगलं